नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. बी.एड सी.ई.टीच्या अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच बी.एड सी.ई.टीची तयारी देखील अगदी मोफतरित्या आपल्या चॅनलवरती सुरू करण्यात आलेली आहे. पहिला हा डेमो व्हिडिओ आहे. विद्यार्थ्यांनी संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की रेग्युलरली त्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात येणार आहेत. रेग्युलर व्हिडिओ डेमो व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला महत्त्वपूर्ण असं माहिती कोचिंग मोफतरित्या मिळणार आहेत. आणि चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड यावरती देखील प्रश्न विचारले जातात आणि टीचर ॲप्टिट्यूडमध्ये कोणकोणते भाग येणार आहेत याची आपण माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची बाब सगळ्यांना माहितीच आहे, विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास, वैयक्तिक गरजा आणि समस्या निराकरण ह्या 3 महत्त्वाच्या बाबी आहेत. आणि लक्षात घ्या की शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजेच विद्यार्थ्यांचे केवळ बौद्धिकच नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास करणे हेच शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांनी ही जी लाईन आहे ती नोट डाऊन करून घ्यायची आहे, पॉईंट नोट डाऊन करून ठेवायचे जेणेकरून त्यांना पुढे अभ्यासाच्या वेळी प्रॉब्लेम येणार नाही आहे. याचबरोबर वैयक्तिक गरजा, तर लक्षात घ्या की प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती ही वेगवेगळी असते. प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या आकलन क्षमतेनुसार शिकत असतो. त्यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी आणि क्षमता या ओळखूनच अध्यापन करणे गरजेचं आहे. म्हणजेच अध्यापन करणे आणि अध्यापनामध्ये बदल करणे याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या आवडीनिवडीचा विचार करूनच या गोष्टींचं म्हणजेच अध्यापनाचं नियोजन असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये. लक्षात घ्या समस्या निराकरण, विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील किंवा वर्तनातील अनेक अडचणी असतात. तर त्या अडचणी आहेत शिक्षकाने सर्वप्रथम समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांजवळ शिक्षकाने मैत्रीपूर्ण संवाद साधून त्या समस्या निराकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर हे 3 महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थी शिक्षणाचा केंद्रबिंदू अंतर्गत आपल्याला पाहता येणार आहेत. याच्यानंतर लक्षात घ्या अध्यापन पद्धती, तर शिक्षकाला अध्यापन पद्धती देखील महत्त्वाच्या आहेत आणि त्या माहिती असणे गरजेचे आहेत. तर याच्यामध्ये अनेक अध्यापन पद्धती आहेत. आपण या संदर्भात डिटेल माहिती पुढे देणार आहोत. पण यातील सध्या प्रभावी अध्यापन पद्धती ज्या शिक्षकाने दैनंदिन आयुष्यामध्ये वापरल्या पाहिजेत, शाळांमध्ये वापरल्या पाहिजेत, तर याची पहिली पद्धत आहे व्याख्यान पद्धत. तर लक्षात घ्या ही शिक्षक प्रधान आहे. व्याख्यान पद्धत जी आहे तर शिक्षकाला व्याख्यान स्वरूपातली माहिती स्वतः द्यावी लागते आणि मोठे गट हाताळण्यासाठी सोपी असली तरी प्राथमिक स्तरावर प्रभावी नसते. तर व्याख्यान पद्धती आहे याच्यामध्ये व्याख्यान देण्याचं काम केलं जातं. म्हणजे एक टॉपिक घेतला जातो आणि त्याच्या अंतर्गत माहिती दिली जाते. पण लक्षात घ्या की ही व्यापक अध्यापन पद्धती असली तरी प्राथमिक स्तरावरती हिचा फारसा वापर केला जात नाही. माध्यमिक स्तर असेल किंवा कॉलेज लेवलला ही उपयुक्त ठरते. दुसरे आहे गटचर्चा, याला ग्रुप डिस्कशन असं देखील म्हणतात. याच्यामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची अध्यापन पद्धती आहे. विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना, विचारांचे देवाणघेवाण आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही सर्वोत्तम पद्धत आहे. आणि गटचर्चा ही जास्तीत जास्त लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत वापरली जाणारी ही अध्यापन पद्धती आहे. याच्यामध्ये विचारांना लक्षात घ्या विद्यार्थ्यांच्या विचारांना एक व्यासपीठ मिळते आणि चालना देण्याचं काम गटचर्चा या अध्यापन पद्धतीतून तुम्हाला उपलब्ध होते. प्रकल्प पद्धत, याच्यामध्ये स्वतः करायचं आहे आणि स्वतः शिकायचं आहे. तर या तत्वावर ही पद्धत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्तीचा वाढ होतो. विद्यार्थ्यांना शिक्षक प्रकल्प देतात, विद्यार्थी स्वतः शिकतात आणि त्याच्या अंतर्गत प्रकल्प सादर करतात. यानंतर लक्षात घ्या खेळ पद्धत, क्रीडन पद्धत देखील हिला म्हणतात. लहान मुलांसाठी जास्तीत जास्त वापरली जाते प्राथमिक स्तरावरती आणि सर्वात प्रभावी आहे जिथे मनोरंजनातून शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. तर अशा या 4 पद्धती आपल्याला पाहता येणार आहेत. या व्यतिरिक्त देखील अध्यापन पद्धती आहेत. आपण याच्यावर स्पेशल व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तिसरा आहे महत्त्वाची बाब म्हणजे संप्रेषण कौशल्य. याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल हे शिक्षकांना महत्त्वाचं असतं. याच्यामध्ये स्पष्टता असली पाहिजे. शिक्षकाने अध्यापन करतेवेळी वापरावयाची भाषा स्थानिक भाषेचा विचार करून बोलीभाषेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं. याच्यामध्ये भाषा सोपी, स्पष्ट आणि विद्यार्थ्याला वयाला साजेशी असली पाहिजे. म्हणजेच बोलीभाषेतून विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. यासाठी शिक्षकाने नेहमी तत्पर असलं पाहिजे. बरोबर श्राव्य आणि दृश्य म्हणजे दृकश्राव्य साधने वापरली पाहिजेत. कोणतीही संकल्पना असेल तर स्पष्ट करण्यासाठी तक्ते, नकाशे, चित्रफीत,
याच्यामध्ये व्हिडिओज असे यांना म्हणतात आणि संगणक यांचा देखील अध्यापनामध्ये वापर केला तर अध्यापन अगदी चांगले देखील होते आणि विद्यार्थ्यांना सर्व संकल्पना व्यवस्थितरित्या समजतात. आणि अभिप्राय म्हणजेच लक्षात घ्या संप्रेषण तेव्हाच पूर्ण होते जेव्हा शिक्षक विचारलेल्या प्रश्नांचा विद्यार्थी प्रतिसाद देतात. म्हणजे विद्यार्थ्यांचं अध्ययन झालं त्यानंतर शिक्षकाने अध्यापन केलं तर विद्यार्थ्यांनंतर अभिप्राय विचारणे गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना झालेल्या भागावरती प्रश्न विचारणे, एखादी कृती तयार करण्यास देणे हे अभिप्रायाच्या माध्यमातून केलं जातं. आता सध्या आधुनिक तंत्रज्ञान सगळ्यांना आलेलं माहिती आहे याचा देखील वापर अध्यापनामध्ये झाला पाहिजे आणि शिक्षक आणि संगणक म्हणजेच याच्यामध्ये शिक्षकाला संगणकाचा वापर होऊ शकतो. माहिती शोधण्यासाठी, ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी काही क्लिष्ट संकल्पना असतात त्या ॲनिमेशनद्वारे जर समजून सांगितले तर विद्यार्थ्यांना चांगले अंडरस्टँडिंग होईल, म्हणजे चांगलं लक्षात राहील. यासाठी संगणकाचा वापर अनिवार्य आहे. आता सध्याची जी प्रचलित आता सध्याचं जे शिक्षण आहे ते देखील पाहू शकता की दूरस्थ शिक्षण. लक्षात घ्या याच्यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, IGNOU यासारख्या संस्थांमुळे आज घरी बसून उच्च शिक्षण घेणे शक्य झालेले आहे. ही संस्था महत्त्वाचं कार्य करते. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ IGNOU ही जी संस्था आहे घरबसल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्याचं काम केलं जातं. ज्ञान अद्ययावत करणे ही शिक्षकाची महत्त्वाची भूमिका आहे. शिक्षकाने स्वतः इंटरनेट आणि शैक्षणिक मासिकांच्या मदतीने नवीन माहिती घेत राहिली पाहिजे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या व्यावसायिक नैतिकता आणि नेतृत्व. सर्व जे कॅन्डिडेट आहेत यांनी फक्त ही माहिती पाहायची आहे. हा जो डेमो व्हिडिओ आहे तो पाहून घ्या. त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिकनुसार डिटेल माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात येणार आहेत. व्यावसायिक नैतिकता याच्यामध्ये आदर्श शिक्षक असला पाहिजे जो स्वतःच्या आचरणातून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवतो तोच यशस्वी शिक्षक होतो. तर ही महत्त्वाची स्टेटमेंट लक्षात ठेवायची आहे. समानता असली पाहिजे. जात, धर्म, लिंग किंवा आर्थिक परिस्थिती यावरून विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव शिक्षकाने करू नये. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पालक शिक्षक संबंध. पालकांशी नियमित संवाद साधून विद्यार्थ्याच्या प्रगतीबाबत चर्चा करणे, याच्यासाठी पालक सभांचं आयोजन देखील करणे आवश्यक असते. आणि याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे जे तुम्ही नोट डाऊन करू शकता. याच्यामध्ये शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हा प्रश्न ऑप्शन स्वरूपात परीक्षेला येऊ शकतो. आणि लक्षात घ्या शिस्त ही दंडात्मक नसावी तर ती स्वयंशिस्त असली पाहिजे. आणि लक्षात घ्या शिक्षकाने हुकुमशहा न होता मार्गदर्शक म्हणजे दर्शक बनले पाहिजे. आणि याच्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन हा कधी साजरा केला जातो? 11 नोव्हेंबर रोजी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. तर अशा प्रकारे ही तुम्हाला माहिती पाहता येणार आहे. तर हा बेसिक व्हिडिओ आहे, यावर आधारित प्रश्नसंच आहे. या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहूया. शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू खालीलपैकी कोण असतो? याच्यामध्ये शिक्षक, समाज, मुख्याध्यापक किंवा विद्यार्थी. तर याच्यामध्ये लक्षात घ्या शिक्षक हे अध्यापनाचं कार्य करत असतात. त्यामुळे शिक्षक हे अध्यापनाचे शिक्षण प्रक्रियेचे केंद्रबिंदू मुळातच नसणार आहेत. समाज हे तिसरं माध्यम आहे. विद्यार्थी ज्यावेळी समाजाच्या कॉन्टॅक्टमध्ये जातो याच्या पूर्वी लक्षात घ्या जे शिक्षण प्रक्रियेचा म्हणजे समाजाचा विद्यार्थी शिकत असतो पण समाजाची भूमिका विद्यार्थ्यांना अनेक गोष्टीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी असते. मुख्याध्यापक हे प्रशासकाचे कार्य करतात. त्यामुळे या तिन्ही ऑप्शनपैकी विद्यार्थीच हा लक्षात घ्या शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे. कारण का आधुनिक शिक्षण पद्धती ही विद्यार्थी केंद्रितच आहे. त्यामुळे तो विद्यार्थी हा केंद्रस्थानी असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयं अध्ययनाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? लक्षात घ्या स्वतः अभ्यास करण्याचे फायदे सांगावेत. विद्यार्थ्यांना भरपूर गृहपाठ द्यावा. कडक शिस्त लावायची, काहीही करू नये. तर याच्यामध्ये स्वतः अभ्यास करण्याचे जर फायदे सांगितले तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन म्हणजे सेल्फ स्टडीची प्रेरणा मिळेल. भरपूर गृहपाठ दिला तर विद्यार्थ्यांमध्ये आळस निर्माण होईल. सारखं तेच म्हणजेच विद्यार्थी करणार नाही आहेत. कडक शिस्त लावल्याने विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या कल्पनेला स्वयं अध्ययनाला वाव मिळणार नाही आहे आणि काहीही करू नये हा ऑप्शन याला साजेसा नाही आहे. त्यामुळे स्वयं अभ्यास करण्याचे फायदे सांगावेत. जेव्हा विद्यार्थ्यांना स्वयं अभ्यासाचे महत्त्व समजेल तेव्हा त्यांच्यामध्ये आवड निर्माण होईल. आणि लक्षात घ्या प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहेत ती कशी शोधायची या संदर्भात ट्रिक्स देखील आपण देणार आहोत. प्रत्येक प्रश्नामध्ये पॉझिटिव्ह जे सेंटेन्स आहेत त्याच्यावरती शिक्षकांनी विचार करून आन्सर द्यायचे आहेत. शिक्षकाने आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी काय करावे? शिकवणी वर्ग लावावेत म्हणजे ट्यूशन लावावेत का? तर हे ऑप्शन मुळातच करेक्ट नाही आहे. केवळ शालेय पुस्तके वापरावीत. फक्त जुन्या नोट्स वापराव्यात.
वर्तमानपत्रे, इंटरनेट आणि मासिकांचे वाचन करावे. पुस्तके केवळ वापरून फायदा नाही आहे. आताचं आधुनिक युग आहे. जुन्या नोट्स वाचून देखील थोडासा फायदा आहे, पण जास्त याच्यामध्ये कोणताही बेनिफिट्स नाही आहे, कारण का आता नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहे. वर्तमानपत्रे, इंटरनेट आणि मासिकांचे वाचन करावे हा महत्त्वाचा ऑप्शन आहे, कारण का वर्तमानपत्र लक्षात घ्या, इंटरनेट आणि मासिक तर यांच्या माध्यमातून विविध आधुनिक माध्यमं आता सगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आलेली आहे. एखादी कन्सेप्ट जर समजली नाही तर याच्या माध्यमातून PPT असेल किंवा प्रेझेंटेशन असेल, त्याचबरोबर स्लाईड शो असेल, याच्या माध्यमातून आपले अध्यापन अधिक चांगले आणि विद्यार्थ्यांना समजेल असं करता येतं. त्याच्यामुळे शिक्षकाला जगात नवनवीन शैक्षणिक प्रवाहांची माहिती मिळते. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. चौथा प्रश्न आहे, गटचर्या म्हणजेच ग्रुप डिस्कशन ही पद्धती कशासाठी उपयुक्त आहे? आता आपण सांगितलं, पहिला ऑप्शन आहे वेळ वाचवण्यासाठी, दुसरा आहे अभ्यास लवकर संपवण्यासाठी, तिसरा आहे शिक्षकाचा ताण कमी करण्यासाठी, चौथा आहे सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी. वेळ वाचवण्यासाठी तर मुळातच आपण ही पद्धत वापरू शकत नाही आहे. अभ्यासक्रम लवकर संपवणे हे देखील मूळ उद्देश नाही आहे. शिक्षकाचा ताण कमी करणे हा देखील ऑप्शन गरजेचा नाही आहे. तर ऑप्शन नंबर याच्यापैकी जो अचूक आहे, सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी. विद्यार्थी गट चर्चेमध्ये लक्षात घ्या, एकमेकांमध्ये मिळून काम करत असतात आणि त्याच्यामुळे एकमेकांचे विचार ऐकतात आणि संघवृत्ती म्हणजेच गट जी वृत्ती आहे, ग्रुप चर्चा आहे, तर याच्यामध्ये स्वतःचे विचार कोणत्याही प्रकारच्या भीती किंवा कोणत्याही प्रकारची दडपण न आणता करण्याचं काम करायला शिकतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी, सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5, विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग कोणता? विद्यार्थ्याचे बिहेवियर म्हणजेच वर्तनामध्ये बदल घडवून आणायचा आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन, पालकांजवळ तक्रार करायची आहे, विद्यार्थ्याचा अपमान करणे किंवा शारीरिक शिक्षा देणे. तर याच्यामध्ये आपण डायरेक्टच सांगू शकतो की उर्वरित जे 3 आहेत त्याच्यामध्ये कंप्लेंट केलेली आहे, तर नकारात्मक जे ऑप्शन आहेत ते कधीही विद्यार्थ्यांनी घ्यायचे नाही आहेत. याच्यामध्ये योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन हा जो पहिला ऑप्शन आहे तो बरोबर आहे, कारण का सकारात्मक प्रेरणेमुळे विद्यार्थ्याच्या वर्तनात कायमस्वरूपी आणि विधायक बदल घडून येतो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि प्रोत्साहन केलं तर विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल घडवून विद्यार्थी पुन्हा नव्याने चांगले प्रयत्न अभ्यासाच्या बाबतीमध्ये असतील किंवा डिस्कशन असेल तर ते चांगल्या पद्धतीने करतात आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रगती दिसून येते. प्रश्न क्रमांक 6, संप्रेषण कम्युनिकेशन अधिक प्रभावी केव्हा होते? जेव्हा वर्गामध्ये विद्यार्थी शांत बसतात, जेव्हा चित्रे आणि उदाहरणांचा वापर केला जातो, जेव्हा शिक्षक खूप वेगाने बोलतात आणि जेव्हा ते एकतर्फी असते. संप्रेषण याचा अर्थ कम्युनिकेशन. मग कम्युनिकेशन जेव्हा कधी चांगलं होईल? विद्यार्थी शांत बसतात तेव्हा मुळातच नाही आहे. जेव्हा चित्रे आणि उदाहरणांचा वापर केला जातो हे ऑप्शन बरोबर आहे. इतर ऑप्शनमध्ये जेव्हा शिक्षक खूप वेगाने बोलतात यामध्ये तर विद्यार्थ्यांना काहीच कळणार नाही आहे आणि जेव्हा एकतर्फी शिक्षण असेल तर शिक्षण रटाळ प्रक्रिया बनेल. त्यामुळे ऑप्शन नंबर बी, जेव्हा शिक्षण लक्षात घ्या की चित्रे शिक्षण प्रक्रियेमध्ये आणि एक्झाम्पल म्हणजेच उदाहरणं त्यांच्या दैनंदिन जीवनातील वापर केला जातो. याच्यामध्ये दृकश्राव्य असतील, दृश्य म्हणजे लक्षात घ्या चित्रे असतील, त्यानंतर फळ्यावरती एखादा चित्र काढलेलं असेल, त्यानंतर तक्ते असतील आणि स्पष्ट उदाहरणं असतील तर विद्यार्थ्यांना संदर्भातली जी कन्सेप्ट आहे किंवा एखादी गोष्ट असेल किंवा उदाहरणे असतील तर प्रॉपर समजतील. तर चित्रे आणि उदाहरणांचा वापर लक्षात घ्या अधिक संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन होण्यासाठी प्रभावीपणे केला जातो. प्रश्न क्रमांक 7, शैक्षणिक तंत्रज्ञानात संगणकाचा मुख्य उपयोग कशासाठी केला जातो? वेळ घालवण्यासाठी तर मुळातच नाही आहे, सजावटीसाठी देखील मुळातच नाही आहे आणि सराव आणि संधी देणे यावर विशेष कौशल्य शिकवणे यासाठी हा ऑप्शन बरोबर आहे. ह्यासाठी तर मुळीच नाही. तर अशा प्रकारे ऑप्शन नंबर 3, संगणकाच्या मदतीने विद्यार्थी स्वतःच्या गतीने सराव करू शकतात आणि नवनवीन तंत्रे देखील, उदाहरणार्थ बेरीज असेल, वजाबाकी असेल, चित्र काढणे असेल, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट अशा अनेक साऱ्या गोष्टी विद्यार्थ्यांना लक्षात घ्या या संगणकाच्या माध्यमातून. त्याचबरोबर एखादी माहिती हवी असेल तर विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून माहिती शोधू शकतो. त्यामुळे शैक्षणिक तंत्रज्ञानात संगणकाचा मुख्य उपयोग खूप महत्त्वाचा आहे. 8वा प्रश्न आहे, एखादा विद्यार्थी जर वर्गात सतत उशिरा येत असेल तर शिक्षकाने काय करावे? त्याच्याकडे दुर्लक्ष करावे? लक्षात घ्या हा ऑप्शन मुळातच चुकीचा आहे. त्याला मारहाण करावी हा तर ऑप्शन कालबाह्य झालेला आहे. त्याला वर्गाबाहेर काढावे, वर्गाबाहेर काढणे अलाउड नाही आहे आणि उशिरा येण्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आणि याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी.
विद्यार्थी जो शाळेमध्ये उशिरा येतोय, तर हा का उशिरा येतोय याची समस्या समजून घेणे आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी पालकांशी देखील संवाद साधणे. म्हणून ऑप्शन क्रमांक डी, उशिरा न येण्याचे कारण घेऊन प्रयत्न करावा, की कारण घेऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्यावर उपाययोजनेसाठी पालकांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढावा. म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर आहे. 9वा प्रश्न आहे, प्राथमिक स्तरावर अध्यापनासाठी कोणती पद्धत योग्य जास्त आहे? प्राथमिक सगळ्यांना माहिती पाहिजे, प्राथमिक स्तर म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतचे वर्ग. तर याच्यामध्ये व्याख्यान पद्धत, हुकुमशाही पद्धत, केवळ वाचन, खेळ व कृती पद्धत. व्याख्यान पद्धतीमध्ये शिक्षकांना एकतर्फी एका टॉपिकवरती व्याख्यान द्यावं लागतं किंवा व्याख्यानाच्या पद्धतीने शिकवावं लागतं. ही पद्धत चुकीची आहे. हुकुमशाही म्हणजेच फक्त एकतर्फी शिक्षण, ही सुद्धा चुकीची पद्धत आहे. विद्यार्थ्यांना केवळ वाचन सांगणे, यातून विद्यार्थ्यांना कठीण संकल्पना असतील तर त्या समजत नाही आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची डी ही पद्धत आहे, खेळ व कृती पद्धत. लहान विद्यार्थी असतात ते खेळातून, कृतीतून स्वतः केलं त्यांनी तर ते जास्त शिकतात. म्हणून खेळ व कृती पद्धत हा ऑप्शन बरोबर आहे. प्राथमिक स्तरावरील मुले खेळातून आणि प्रत्यक्ष कृतीतून सहजपणे शिकतात. त्यामुळे प्राथमिक स्तरावर शिक्षकांनी खेळ व कृती पद्धत म्हणजेच क्रीडन पद्धत याला म्हणतात, त्याचा वापर करणे गरजेचं आहे. प्रश्न 10वा, प्रशिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक आहे, याचा अर्थ काय? कारण तो राजकारण करतो. हा ऑप्शन तर मुळात चुकीचा आहे. तो समाजाला विधायक दिशा देतो व विद्यार्थ्यांवर संस्कार करतो. ऑप्शन बरोबर वाटत आहे. बाकीचे ऑप्शन पाहूया. केवळ तो पगार घेतो, तो फक्त शाळेत शिकवतो. या प्रश्नाचं अचूक या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, तो समाजाला विधायक दिशा देतो आणि विद्यार्थ्यांवर संस्कार करतो. कारण का विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून त्याच्यावर उपाययोजना करण्याचं काम, तसेच शिक्षक हा भावी पिढी घडवणारा आणि समाजाला सुसंस्कृत करणारा घटक असतो. आणि विद्यार्थ्यांच्या शंका, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी योग्य ते नियोजन करून, योग्य त्या अध्यापन पद्धती, शैक्षणिक तंत्र यांचा वापर करून लक्षात घ्या, विद्यार्थ्यांना त्यांचं नॉलेज किंवा त्यांच्या सर्व संकल्पना क्लिअर करण्याचं काम करत असतो. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. 11वा प्रश्न आत्ता आपण नुकताच माहितीमध्ये पाहिला होता. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ IGNOUची मुख्य जबाबदारी काय आहे? तर लक्षात घ्या, यासारख्या अनेक विद्यापीठं आहेत की जे दूरस्थ शिक्षण देतात, ज्या विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेणं कठीण जातं. तर या संदर्भात देखील प्रॉपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला ऑप्शन आहे दूरस्थ शिक्षण पद्धतीचा समन्वय राखणे. दुसरं आहे प्राथमिक शिक्षण, तांत्रिक शिक्षण देणे, याला टेक्निकल म्हणतात. क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, याबद्दल आपण माहिती घेतलीच होती की दूर शिक्षण पद्धतीचा समन्वय राखणे आणि याच्यामध्ये मुक्त आणि दूर शिक्षण प्रणाली राबवणे हे या विद्यापीठाचे मुख्य ध्येय आहे. विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण, ज्यांना रेग्युलर शिक्षण घेता येत नाही आहे, अडीअडचणी असतील त्या विचार घेऊन विद्यार्थ्यांना घर बसल्या दूरस्थ शिक्षण देण्याचं काम यासारख्या अनेक संस्था करत आहेत. याचा स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टेस्ट सिरीजमध्ये दिला जाणार आहे. याच्यानंतर 12वा प्रश्न आहे, वर्गात लोकशाही वातावरण राखण्यासाठी शिक्षकाने काय करावे? सर्व निर्णय स्वतःच घ्यावेत, मुलांकडे दुर्लक्ष करावेत, कडक शिस्त लावावी, विद्यार्थ्यांना आपले मत मांडण्याची संधी द्यावी. यातील ऑप्शन क्रमांक आहे, अचूक ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी. विद्यार्थ्यांना लोकशाही म्हणजे जेथे लोकांची मतं विचारात घेतली जातात, तर हे वातावरण आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या मतांचा विचार करून, लक्षात घ्या, विद्यार्थ्यांच्या मतांना मांडण्याची संधी, प्रश्नांची उत्तरे, संकल्पनातील काही गोष्टी असतील तर त्या मांडण्याची संधी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर डी हे बरोबर आहे. म्हणजेच विद्यार्थ्याच्या मध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी या अध्यापन पद्धतीचा वापर होऊ शकतो आणि चांगला आणि प्रभावी वापर देखील यामुळे होणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. प्रश्न क्रमांक 13वा, शिक्षकाचा सामाजिक दृष्टिकोन कसा असावा? सेवाभावी आणि विधायक, हाच ऑप्शन बरोबर आहे. केवळ आर्थिक म्हणजे पैशासाठी नसावा. नकारात्मक तर आपण ऑप्शन रिजेक्टच करतोय, उदासीन तर नाहीच. तर यातील करेक्ट आन्सर आहे सेवाभावी आणि विधायक. शिक्षकाने समाजाच्या कल्याणाचा विचार करून विधायक कार्य केलं पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे. प्रश्न क्रमांक 4, एखादा विद्यार्थी अभ्यासात कच्चा असल्यास शिक्षकाने काय करावे? पालकांचा अपमान करावा, विद्यार्थ्याला वर्गाबाहेर काढावे, त्याच्या कच्च्या दुव्यांचा शोध घेऊन मार्गदर्शन करावे, त्याला ओरडावे.
यातील करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक सी. विद्यार्थी कशामध्ये मागे आहे ते शिक्षकाने ओळखलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणे पाहिजे आणि त्याचबरोबर नक्की अडचण कुठे आहे हे शोधल्यास त्यावर उपाययोजना करून वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून प्रगतीत त्यासाठी उपयोग होऊ शकतो. म्हणजेच विद्यार्थ्यांना जर एखादा विद्यार्थी अभ्यासात कच्चा असेल तर त्याच्यावर उपाययोजना करून त्यावर लक्षात घ्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन केल्याने त्याच्यामधील अडचणी दूर होऊन विद्यार्थ्याची प्रगती होते. प्रश्न क्रमांक 4. प्रभावी अध्यापनासाठी फळा ब्लॅकबोर्ड वापरताना शिक्षकांनी कोणती खबरदारी घ्यावी? पहिला आहे खडू वापरू नयेत. ही तर मुळात चुकीचीच कन्सेप्ट आहे. फळ्यावर खूप गर्दी करावी, क्लिष्ट लिहावेत, विद्यार्थ्यांना कळणार नाही असं लिहावं. हा ऑप्शन देखील चुकीचा आहे. फळ्याकडे पाठ करून बोलावेत, चुकीचं आहे. अक्षरे सुस्पष्ट आणि वळणदार असावीत. तर यातील ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी. विद्यार्थी शिक्षकांचं अनुकरण करत असतात, त्यामुळे शिक्षकांनी फळ्यावर जे काही लिहित आहेत त्याच्यामध्ये सुस्पष्ट लेखन असलं पाहिजे आणि फळ्यावरील मजकूर विद्यार्थ्यांना सहज वाचता येईल या पद्धतीने असलं पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी शिक्षकांचे अनुकरण करत असतात. म्हणून ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे का द्यावीत? विद्यार्थ्यांची जिज्ञासा शमवण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी, अभ्यासक्रम संपवण्यासाठी तर मुळीच नाही आहे, स्वतःचे ज्ञान वाढवण्यासाठी नाही आहे. तर शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांसाठी काम करत असतो, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा विचार करत असतो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे विद्यार्थ्यांची जिज्ञासा शमवण्यासाठी. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक शंका असतात, त्या शंका प्रत्येक प्रश्नांच्या माध्यमातून विचारत असतात. शिक्षकांनी जर प्रश्नांची उत्तरे दिली तर विद्यार्थ्यांच्या लक्षात घ्या मनातील जिज्ञासा वाढते आणि त्यांना कॉन्फिडन्स म्हणजे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17. व्यावसायिक नैतिकता पाळणारा शिक्षक कसा असावा? याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करणारा, राजकारणात रस घेणारा, केवळ जास्त पगार मिळवणारा, सुट्ट्या घेणारा. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए. व्यावसायिक नैतिकता याच्यामध्ये विद्यार्थ्यांसंदर्भात शिक्षकाने कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक आणि त्यांच्याजवळ प्रामाणिक राहिले पाहिजे. तर म्हणून ऑप्शन क्रमांक ए करेक्ट आहे. 18वा प्रश्न आपण पाहूया. शाळेमध्ये शिस्त कशी असावी? दंडात्मक व कडक याला आता सध्या विरोध केला जात आहे. शिस्तच नसावी हा ऑप्शन तर चुकीचाच आहे. हुकुमशाही स्वरूपाची मुळातच नसावी, स्वयंपूर्ण आणि लोकशाहीवादी. तर ऑप्शन क्रमांक डी. जेव्हा विद्यार्थी स्वतःहून नियमांचे पालन करतात तेव्हा खरी शिस्त असते आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या स्वतःहून शिस्तीचे पालन करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचं आहे. असा ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे. नेतृत्व गुणाचा विकास करण्यासाठी शाळेत कोणते उपक्रम राबवावेत? नेतृत्व गुण म्हणजेच लीडरशिप सहल राबवावीत. सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर विद्यार्थी संवाद. तर लक्षात घ्या सहलीमुळे देखील विद्यार्थ्यांमध्ये लीडरशिपचा विकास होतो. विद्यार्थी एकमेकांशी मिळून मिसळून सहलीमध्ये जातात, निर्णय घेतात आणि एकमेकांना माहिती सांगण्यास मदत करतात. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये देखील विद्यार्थी ग्रुपने लक्षात घ्या प्रेझेंटेशन करत असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडंट येतो आणि विद्यार्थ्यांची संवाद संसद देखील असेल तर विद्यार्थ्यांना येते. विद्यार्थी संसद ही विद्यार्थ्यांच्या ग्रुपनुसार असते, त्यामुळे विद्यार्थ्यांना येथे आपली मतं मांडण्यासाठी वाव मिळतो. त्यामुळे हे चारही ऑप्शन काय आहेत? बरोबर आहेत. हे सर्व उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकासासाठी महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 20. संप्रेषणामध्ये म्हणजेच लक्षात घ्या अभिप्राय फीडबॅक का महत्त्वाचा असतो? वेळ संपवण्यासाठी, शिक्षकाचा आवाज तपासण्यासाठी, गोंधळ करण्यासाठी. तर हे 3 ऑप्शन मुळातच वाटत नाही आहेत आणि संदेश पोचला की नाही हे समजण्यासाठी. म्हणजेच आपण जे काय शिकवलेलं आहे, आपण जे काय सांगितलेलं आहे ते कळले नाही की आहे ते कळण्यासाठी अभिप्राय गरजेचा आहे. तर अभिप्राय मिळाला तरच संप्रेषण पूर्ण झाल्याचे सिद्ध होते. शिक्षकाने पालकांशी संवाद साधताना कोणती भाषा वापरावी? सोपी व स्पष्ट, आदरयुक्त, केवळ इंग्रजी, उद्धट आणि खूप तांत्रिक. तुम्ही देखील या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. याचा ऑप्शन आहे करेक्ट अ. सोपी, सुस्पष्ट आणि आदरयुक्त भाषा वापरल्याने शिक्षक आणि पालक यांच्यात सलोखा निर्माण होतो. प्रश्न क्रमांक 22. आपण अध्यापनात श्राव्य, दृश्य म्हणजे दृक, ऑडिओ व्हिज्युअल साधनांचा वापर केल्याने काय होते? विषय दीर्घकाळ लक्षात राहतो, पुस्तके बाद होतात. हा ऑप्शन तर चुकीचा वाटतोय. मुलांचे लक्ष विचलित मुळातच होत नाही आहे. उलट दृकश्राव्य साधनांमुळे विद्यार्थी जास्त लक्ष देतात, शिक्षकांचे काम वाढते.
हा देखील ऑप्शन यामध्ये सुयोग्य नाही आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक आहे 1. विषय दीर्घकाळ लक्षात राहतो. जेव्हा विद्यार्थी स्वतः डोळ्यांनी पाहतात, कानाने ऐकतात, अनुभव घेतात, तेव्हा त्यांचे आकलन अधिक सखोल होते. प्रश्न क्रमांक 23. राष्ट्रीय शिक्षण दिन कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा केला जातो? आत्ताच सगळ्यांना माहिती आहे. महात्मा गांधी, डॉक्टर राधाकृष्णन, मौलाना अबुल कलाम आझाद, त्यानंतर सावित्रीबाई फुले. तर ऑप्शन क्रमांक सी, मौलाना अबुल कलाम आझाद भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते स्वतंत्र भारताचे. त्यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 11 नोव्हेंबर रोजी शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या चुकांकडे शिक्षकाने कसे पाहावे? अपमान म्हणून, मूर्खपणा म्हणून, शिक्षणाची संधी म्हणून, गुन्हा म्हणून. लगेचच ऑप्शन तुम्ही सांगू शकता. शिक्षणाची संधी म्हणून. चुका हे शिक्षणाच्या प्रक्रियेचा भाग आहेत. त्यामुळे विद्यार्थी चुकले तर शिक्षकाने त्यांना अपमान करू नये, त्यानंतर पनिशमेंट देऊ नये आणि त्यातून शिक्षक देखील सुधारणारा आहे आणि विद्यार्थ्याबरोबर लक्षात घ्या त्यावर काय अंमलबजावणी करायची याचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या चुकातून शिक्षकांना मिळणार आहे आणि शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांच्या चुकांकडे लक्ष द्यावे, त्याचे निराकरण करण्यासाठी संधी म्हणून पाहिले पाहिजे. आधुनिक शिक्षकाची मुख्य भूमिका कोणती? केवळ माहिती देणारा असावा, फॅसिलिटर नको, हुकुमशहा देखील नको, केवळ परीक्षक म्हणजे ऑब्झर्वर नको, सुलभक फॅसिलिटेटर असला पाहिजे. याच्यामध्ये शिक्षक सुलभ करणे, मार्ग दाखवणे आणि याच्यामध्ये शिक्षण सुलभ करणे, मार्ग दाखवणे आणि शिक्षकाची आजची ही महत्त्वाची भूमिका आहे. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी हा शिक्षक प्रयत्नशील असला पाहिजे. प्रश्न क्रमांक 26 सगळ्यात महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षणाची नवीन रचना कोणती आहे? 8+4+3, 5+3+3+4, 5+3+3+2. याच्यामध्ये लक्षात घ्या, आत्ताची नवीन शैक्षणिक पद्धती आहे ती ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. 5-3-3-4 ही जी 10+2 आहे यापूर्वी वापरली जात होती, पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 5 म्हणजेच प्राथमिक पायाभूत आहे. याच्यामध्ये 5-3-3-4 या संदर्भातली जी नवीन रचना आहे ती मान्य करण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता आपण या संदर्भात देखील माहिती घेत आहोत. तर याच्यामध्ये पायाभूत स्तर आहे 5 वर्षे, याच्यामध्ये 3री ते 8वी या संदर्भात डिटेल माहिती आपण देणार आहोत. पहिली 3 वर्षे अंगणवाडी, बालवाडी किंवा पूर्व प्राथमिक, दुसरी वर्षे लक्षात घ्या की पहिली आणि दुसरी, आणि वैशिष्ट्य आहे खेळ उपक्रमांवर आधारित शिक्षण. दुसरा पूर्वस्तर पाहू शकता की 3 वर्षे 8वी ते 11वी, त्याच्यानंतर माध्यस्तर आहे 3 वर्षे 11वी ते 14वी आणि त्यानंतर चौथा स्तर आहे 14 ते 18 वर्षे वयोगट. तर अशा प्रकारे ही रचना याच्यामध्ये केली गेली आहे. या संदर्भात डिटेल माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती देण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. सूक्ष्म अध्यापन मायक्रो टीचिंग प्रामुख्याने कशासाठी वापरले जाते? अध्यापन कौशल्य विकसित करण्यासाठी, परीक्षा घेण्यासाठी, अभ्यासक्रम संपवण्यासाठी, करमणूक करण्यासाठी. तर याच्यामध्ये अध्यापन कौशल्य लक्षात घ्या, प्रशिक्षणार्थी जे शिक्षक आहेत विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी, अध्यापन कौशल्य विकसित करण्यासाठी, वेगवेगळे मायक्रो टीचिंग विद्यार्थ्यांच्या चुका किंवा विद्यार्थ्यांचं स्किल कसं ओळखावं, विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट जमत नाही आहे तर याच्यासाठी सूक्ष्म टीचिंग करणे महत्त्वाचं आहे. ब्लूमची वर्गीकरण पद्धती कशाशी संबंधित आहे? खेळाचे मैदान, शाळेची इमारत, शैक्षणिक उद्दिष्टे, पालकांची सभा. याच्यामध्ये खेळाचे मैदान मुळीच नाही आहे, शाळेची इमारत देखील नाही आहे, पालकांची सभा देखील नाही. या संदर्भात आपण वर्गीकरण पद्धती अनेक ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. शैक्षणिक उद्दिष्टे हा महत्त्वाचा घटक आहे. ब्लूमची वर्गीकरण पद्धती ही ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक अशा उद्दिष्टांचे वर्गीकरण करते आणि म्हणून लक्षात घ्या ब्लूमची वर्गीकरण पद्धती शैक्षणिक उद्दिष्टांशी निगडीत आहे. 29वा प्रश्न, वर्गात फळा पुसण्यासाठी शिक्षकाने कोणत्या दिशेचा वापर करावा? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. खालून वर, वरून खाली, आडवा कसलाही. तर याच्यामध्ये एक क्रम आहे. तर याच्यामध्ये उत्तर आहे वरून खाली. वरून खाली पुसल्याने खडूची धूळ उडत नाही आणि ती खालील कप्प्यात जमा होईल. हा महत्त्वाचा भाग आहे. लक्षात घ्या, प्रश्न सोपे वाटलेत असतील तरी वेगवेगळ्या दृष्टीने विचारलेले आहेत, त्यामुळे महत्त्वाचे प्रश्न पाहून घ्या. पुढचा प्रश्न आहे, शिक्षण म्हणजे केवळ साक्षरता नव्हे तर मुलाच्या शरीरातील, मनातील आणि आत्म्यातील उत्तमाचा विकास होय, हे असे कोणी म्हटलेले आहे? बघा, महात्मा गांधी,
स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? हे आपण या संदर्भात माहिती पाहूया. तर लक्षात घ्या की स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय की माणसामध्ये आधीपासूनच आपल्या असलेल्या दैवी पूर्णाशांचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण होय. रवींद्रनाथ टागोर आहेत ते म्हणाले, जे शिक्षण आपल्याला केवळ माहिती देत नाही, तर आपले सर्व जीवन जे आहे ते अस्तित्वाशी संवाद आणते, तेच खरे शिक्षण होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. लक्षात घ्या, महत्त्वाची स्टेटमेंट आहे. आणि जो प्राशेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा त्यांनी मूलमंत्र दिलेला आहे. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन आहे महात्मा गांधी. गांधीजींनी शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास जो आहे याची व्याख्या केलेली आहे. इतर जणांच्या व्याख्या पण आपण आत्ताच पाहिलेल्या आहोत. डिजिटल बोर्डचा वापर केल्याने कोणता फायदा होतो? विद्यार्थी झोपतात? मुळातच नाही आहे. चित्र आणि व्हिडिओद्वारे शिकवणे सोपे होते. बरोबर आहे, कारण चित्र व्हिडिओ पाहिले तर विद्यार्थ्यांना अधिक कन्सेप्ट समजतात. शिक्षकाला बोलावे लागत नाही आहे. हे चुकीचं आहे. पुस्तके जळून जातात. चुकीचं आहे. ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. शिक्षकाने दिलेला विद्यार्थ्यांना गृहपाठ कसा असावा? खूप कठीण असावा? मुळातच चुकीची कन्सेप्ट आहे. मुलांच्या क्षमतेनुसार आणि विषयाला पूरक, हा देखील योग्य आहे. पुढचे ऑप्शन पाहूया. 10 पाने भरून, चुकीचं आहे. पाठांतरावर आधारित नसला पाहिजे. मुलांच्या क्षमतेवर आणि विषयाला पूरक असला पाहिजे. गृहपाठ हा वर्गात शिकवलेला भागाचा सराव अधिक असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तो विद्यार्थ्यांना जमेल असा असणे गरजेचं आहे. सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य. सगळ्यांना महत्त्वाची बाब. शिक्षण हा धर्म. ज्ञानाने मुक्ती मिळते. शिका, संघटित व्हा. सारे शिकूया, पुढे जाऊया. हा सगळ्यांना ऑप्शन माहिती आहे. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे सारे शिकूया, पुढे जाऊया. प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी हे घोषवाक्य वापरले जाते. विद्यार्थ्याच्या गळतीचे ड्रॉपआउट मुख्य कारण काय असू शकते? गरिबी असू शकते. गरिबीमुळे शिक्षणाकडे पालकांचं दुर्लक्ष होऊ शकतं. वरीलपैकी सर्व यासाठी ऑप्शन आपण पाहूया. शिक्षणात रस नसणे. पालकांचा रस नसेल तर विद्यार्थ्यांचा रस येणार नाही आहे. सध्याची रटाळ अध्यापन पद्धती यामध्ये कारणीभूत होऊ शकते. आणि शिक्षकांचे अयोग्य वर्तन जर असेल तर मात्र देखील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये रुची राहत नाही. परिणामी विद्यार्थी शाळेत जात नाही आहेत. त्यामुळे वरीलपैकी सर्व सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अशा अनेक कारणांमुळे गळती होते. गळती म्हणजे विद्यार्थ्यांचे शाळेमधील उपस्थितीचे प्रमाण कमी होणे, विद्यार्थी शाळा सोडून जाणे असा अर्थ होतो. प्रश्नांची डिफिकल्टी लेवल आपण या पुढच्या व्हिडिओमधून वाढवणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 35. शिक्षकाने नवीन धडा सुरू करण्यापूर्वी काय करावे? प्रस्तावना करून पूर्वज्ञान तपासावे. मुलांची नावे घ्यावीत. ओरडावे. थेट धडा वाचावा. अध्यापन पद्धतीची जे ऑप्शन आहेत, जी अध्यापन पद्धती आहे याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे प्रस्तावना करून पूर्वज्ञान तपासावे. जुन्या माहितीवर आधारित नवीन माहितीची इमारत उभी करण्यासाठी शिक्षकांना प्रस्तावना करणे महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे शिक्षकांनी वेगवेगळे विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञानावर आधारित एखादा विषय शिकवण्यापूर्वी त्यांचं पूर्वज्ञान तपासावं. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी शिक्षकाने कोणते साधन वापरले जाते? म्हणजे कोणते साधन वापरावे? हजेरीपत्रक, प्रगतीचे रेकॉर्ड. हजेरीपत्रकामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? हजेरीपत्रक सगळ्यांना माहिती आहे. विद्यार्थ्यांचा अटेंडन्स घेण्यासाठी. निकाल लक्षात घ्या, याच्यामध्ये निकाल सांगितला जातो, रिझल्ट लावला जातो. गृहपाठ वही लक्षात घ्या. प्रगतीचे रेकॉर्ड ठेवायचं असेल तर संकलित नोंदपत्रक, कम्युलेटिव्ह रेकॉर्ड. तर ऑप्शन नंबर डी हा बरोबर आहे. गृहपाठ फक्त गृहपाठ असतो, निकाल वर्षाचा असतो. दैनंदिन रेकॉर्ड ठेवायचे असतील प्रगतीचे तर लक्षात घ्या संकलित नोंदपत्रक. याच्यामध्ये शैक्षणिक आणि सर्वांगीण प्रगतीचे वर्षानुवर्षे लक्षात घ्या प्रगती नोंदवली जाते. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड कशाशी संबंधित आहे? यासाठी तर हे ऑप्शन नंबर ए प्राथमिक शिक्षणातील किमान गरजा, तांत्रिक शिक्षण, प्रौढ शिक्षण आणि उच्च शिक्षण. त्यासाठी ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ही संकल्पना विद्यार्थ्यांना परिचयाची असली पाहिजे. ऑपरेशन ऑपरेशन ब्लॅकबोर्ड तर ही महत्त्वाची संकल्पना आहे. खडू-फळा मोहीम. तर हे प्रामुख्याने प्राथमिक शिक्षणाच्या
तर ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ही मोहीम खडूपाळा मोहीम आहे. हे प्रामुख्याने प्राथमिक शिक्षणाच्या समीकरणाशी संबंधित आहे. ही योजना 1986च्या शैक्षणिक धोरणामध्ये NEP 1986 म्हणून लक्षात घ्या. परिणाम म्हणून 1987-88 मध्ये केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आली. याचा मुख्य उद्देश प्राथमिक शाळांमध्ये किमान आवश्यक भौतिक आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे. याची तरतूद पाहू शकता की पायाभूत सुविधा, शैक्षणिक साहित्य, शिक्षक नियुक्ती तर ही महत्त्वाची होती. त्यामुळे येथे ऑप्शन जो आहे तर प्राथमिक शिक्षणातील किमान गरजा, शाळांमध्ये फळा, खडू आणि इतर शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी ही योजना उपयोगी होती. तर हा प्रश्न आहे महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 38. वर्गात एखादा विद्यार्थी गोंधळ घालत असेल तर शिक्षकाने काय करावे? पालकांना बोलवावे, लगेचच गरज नाही आहे. गोंधळाचे कारण शोधून त्याला कामात गुंतवावे, मुख्याध्यापकांकडे पाठवावे, त्याला वर्गाबाहेर काढावे. ऑप्शन नंबर बी. रिकामे मन सैतानाचे घर असते, त्यामुळे त्याला कार्यात गुंतवल्यास तो शिस्त पाळेल आणि नवनवीन ज्ञान देखील तो शिकू शकेल. त्यामुळे अचूक उत्तर आहे बी. शिक्षणाचे 3 R's म्हणजे काय? लक्षात घ्या. 3 R's शिक्षणाची माहिती पाहिजेत. रोड, रेन, रिव्हर, रीडिंग, रायटिंग, अर्थमेटिक, रन, रीड, राईड यापैकी नाही. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे बी. रीडिंग, रायटिंग अँड अर्थमेटिक. वाचन, लेखन आणि अंकगणित ही पायाभूत शिक्षणाची मुख्य 3 अंगे आहेत. तर ही लक्षात ठेवली पाहिजेत. शेवटचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांनी चुकीचे उत्तर दिल्यास शिक्षकाने काय करावे? उत्तर का चुकीचे आहे हे स्पष्ट करून सांगावे. बरोबर आहे. मूर्ख म्हणावे चूक. दुसऱ्या मुलाला विचारून त्याला हिणवावे चूक. खाली बसवावे. तर ऑप्शन नंबर 1. विद्यार्थ्याला तर्क स्पष्ट केल्यास विद्यार्थ्याला आपली चूक समजते आणि पुन्हा तो तशी चूक करत नाही. तर अशा प्रकारे 40 प्रश्नांचा सराव यामध्ये पाहिला आणि यानंतर अगदी डीपनुसार प्रत्येक टॉपिकनुसार आपण व्हिडिओ लेक्चर घेऊन येत आहोत. तर अशा प्रकारे BEd CET संदर्भात संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण मोफत देत आहोत. इतर गरजू विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये.